नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे आपल्या अस्सल गावरान या रेसिपी चॅनलवर मनापासून स्वागत करते। आज आपण अतिशय पौष्टिक असा नाचणीचा डोसा करणार आहोत। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे। आता इथे थोडासा जाड रवा मी वापरत आहे, त्यामुळे हा रवा आपण मिक्सरला थोडासा फिरवून घेतला आहे व अशा पद्धतीने रवा थोडा बारीक करून घेतला आहे। तुम्ही ऐवजी 0 नंबरचा रवा देखील वापरू शकतात। त्यानंतर 1 वाटी इथे मी नाचणीचं पीठ घेतलं आहे। त्यानंतर 1 चमचा जीरा पावडर घेतली आहे व त्यानंतर आपल्याला यात चवीनुसार मीठ घालायचं आहे। यानंतर आपण यात अर्धी वाटी आंबट दह्याचा वापर करणार आहोत। दही आपण थोडंसं आंबट वापरणार आहोत, त्यामुळे डोशाला छान अशी चव येते। आता हे सर्व आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। पाणी घालताना थोडं थोडं घालतच आपल्याला घालायचं आहे, म्हणजे हे परफेक्ट आपलं बॅटर तयार होईल। अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत मी या ठिकाणी छान असं बॅटर तयार करून घेतलं आहे। आता आपण एका भांड्यात हे सर्व मिश्रण काढून घेणार आहोत। या ठिकाणी आपण सर्व मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यातच एकत्र करून घेतलं आहे, त्यामुळे या डोशासाठी लागणारा वेळ अतिशय कमी लागतो व सकाळच्या घाई गडबडीत आपला अगदी 5 मिनिटात हा डोसा बनून तयार होतो। अशा पद्धतीने आपण हे पीठ छान असं पातळ करून घेतलं आहे। डोशाचं पीठ हे थोडंसं आपण पातळ केलं की डोसे हे जाळीदार तयार होतात, परंतु खूप जास्त पातळ केल्याने डोसे हे तव्याला चिकटू शकतात। त्यामुळे डोशाचं पीठ हे अशा प्रकारे अगदी परफेक्ट असं तयार करून घ्यायचं आहे। आता आपलं पीठ तयार झालं आहे। इथे आपण तवा देखील तापत ठेवला होता, तवा छान तापून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे व छान असा डोसा आपल्याला तव्यावर घालून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकतात अगदी सहज आपला हा डोसा तव्याला छान असा सेट होत आहे व तुम्ही बघू शकता जाळी देखील अगदी छान पडली आहे। आपण जाळी पडण्यासाठी इथे कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा बेकिंग पावडरचा वापर न करताच छान अशी या डोशाला जाळी पडली आहे। आता मिनिटभर आपल्याला छान हा डोसा एका बाजूने छान भाजून घ्यायचा आहे। गॅस हा आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता डोशाच्या कडा देखील अगदी अलगद निघून येतात व छान असा हा डोसा आपला तव्यापासून सेपरेट होतो। आता दुसऱ्या बाजूने देखील आपण हा डोसा छान असा भाजून घेणार आहोत। डोसा भाजताना या ठिकाणी मी थोडेसे तेलाचा वापर केला आहे, तुम्ही बटर किंवा तूप देखील लावू शकतात। अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने हा डोसा खमंग भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने नाचणीचा हा डोसा तुम्ही लहान मुलांना, घरात तुमच्या वयस्कर वृद्ध असतील त्यांना देखील करून द्या। अतिशय पौष्टिक हा डोसा सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे। अशा पद्धतीने आपण राहिलेले सर्व डोसे तयार करून घेणार आहोत। इथे बघू शकता डोशाला जाळी छान पडली आहे व रंग देखील अगदी छान आला आहे। अशा पद्धतीने आपले सर्व डोसे तयार झाले आहे। आपण या ठिकाणी डोसा हा बटाट्याच्या भाजीसोबत सर्व केला आहे। तुम्ही हा डोसा टोमॅटो केचप किंवा दह्याबरोबर देखील खाऊ शकतात। अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व कशी झाली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा। तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।